सो हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. आता आम्ही जात आहोत याना केव्सला. दिस इज डे 2 ऑफ ब्लॉग ऑफ अवर मुर्डेश्वर येस ट्रिप. आता दी बारोंदेकर तुम्हाला थोडा इंट्रो देईल आपल्या पुढील ट्रिप बद्दल. ओके सो फ्रेंड्स, आता आम्ही चाललो याना केव्सला. ही जागा अप्रॉक्सिमेटली 45 किलोमीटर्स लांब आहे गोकर्ण महाबलेश्वर टेम्पल पासून. तर बरेचशी इकडे अजून ठिकाणं आहेत एक्सप्लोर करण्यासारखी. तर तुम्ही पाहिलंच असाल की आम्ही कशा रीतीने गोकर्णमध्ये पूर्ण दिवस घालवला. तर आता हा आहे आमच्या ट्रिपचा नेक्स्ट स्टेप ओव्हर टू याना केव्स. सो आता आम्ही याना केव्स कडे आलेलो आहोत. गर्दी तुफान एकदम आहे. गाडीमध्ये थोडे आंबे आहेत आणि स्नॅक्स आहेत. ते थोडं गेलं आहे गाडी आपली लालपरी. गर्दी तुफान आहे. आम्ही गाडी थोडी अशी लांबच लावली आहे कारण गर्दीमध्ये काय लावण्यात तिकडे अजून काय पॉईंट नाही. तर परत जाते वेळी खूप प्रॉब्लेम होतील. तुम्हाला याना केव्स आता दाखवतो. खूप वेळ लागला. याना केव्सला येताना एकदम असा रोड एकदम असा शांत आहे आणि इकडचं वातावरण एकदम थंड आहे. त्याच्यामुळे येताना खूप मजा येते. काय गरमी वगैरे काय होत नाही. चलो, आपलं ओपनिंग आहे याना केव्सचं. गर्दी बघू शकता आपण. खूपच अशी गर्दी आहे इकडे. हे आहे ओपनिंग. गाड्यांची गर्दी तुम्ही बघू शकता इकडे कशी काय आहे ती. हे आहे आपलं तिकीट याना केव्स साठी. एंट्री तिकीट इकडे भेटत असतं आपल्या. आणि दिस इज एंट्री बाबा याना केव्स. दी बारोंदेकर थोडे टायर्ड झालेले आहेत त्याच्यामुळे ते काय बोलत नाहीत. हे बघा याना केव्स. दीपचा बघू काढल्यात मका गोकर्णात सून पण किलोमीटर नाही रे. पुढे असताना काय ते सगळे लोक जातात. म्हणजे या स्टेप 1 आहे. हे बघू शकता याना केव्स पहिल्या स्टेपला कसं आहे ते. हेच केव्स असले आणि पुढे काय नसलं तर मोठा गोळ होईल. दी बारोंदेकर तर जास्त थोडे दमलेले आहेत. टिप हाफ द जॉस. तरी चढताना वाटलं आपण नरेंद्र डोंगरावर आलो आहे असं. पुढे काय आहे ते माहित नाही. म्हणजे जागोजागी असे काय काय म्हणजे बोर्ड्स लावलेले आहेत. म्हणजे इकडे प्लास्टिक आणायचं नाही, बॉटल वगैरे. कारण ते नेचरला प्लास्टिक चांगलं असतं त्याच्यामुळे इकडे लावलेलं आहे. आपण पण कधी इकडे आलात समजा तर प्लॅस्टिकच्या बॉटल्स आणि तुम्ही कॅरी करू नका. पण ते ॲटमॉस्फिअरमध्ये ते डिग्रेड होत नाही. त्याच्यामुळे ते हानिकारक असतं. तुम्ही लक्षात ठेवा. जागोजागी अशी बसण्याची सोय पण केलेली आहे. तुम्ही बघू शकता. मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे समजा तुम्हाला याना केव्सला यायचं असेल सोबत तुम्ही म्हणजे खाण्याचं काय आहे ते अगोदरच घ्यायचं आहे. नाही तर खालीच तुम्ही काय ते खाऊन यायचंय. कारण वर जाताना तिकडे ते जिकडे चेकिंग करायचं असतं तिकडे तुम्हाला पाण्याची बॉटल पण इव्हन भेटणार नाही. सो खाण्याचं आणि पिण्याचं पाणी तुम्ही ऑलवेज आधीच तुम्ही घ्यायचं. मिनी धबधबा ॲट याना केव्स. जाताना असा मिनी धबधबा तुम्हाला नक्कीच भेटेल. पाण्यामधून जायचं नसेल तर एकटून जावे बाबा. बऱ्या वाटेने माहिती पडले झाला. तर इकडे आता स्टेप सुरू झालेले आहेत. किती स्टेप आहेत? 300 100. ए बाबा एकदम हवा टाईट झालेली आहे. बट केव्सचं जरा एक पीक असते ते थोडी दिसल्यामुळे थोडं एक्साइटमेंट वाढलेलं आहे. चलो याना केव्सचे काय स्टॅटी वाटतं रे. दिसणार काय नाही पण बरं जाऊन बघूया. याना केव्स फायनली वर आल्यावर हे मंदिराचं असं ओपनिंग तुम्हाला दिसेल. हे बघू शकता. एकदम चांगलं असं थोड्या उंचीवर असं मी एक्सपेक्ट केलं नव्हतं असं असेल. असं बघू शकते केव्स केवढी मोठी आहे ती. हे बघा बघ खूप मोठी आहे. गर्दी पण खूप आहे इकडे. एक आहे दुकान छोटंसं. तर हे आहे याना केव्स. एकदम मुख्य असं केव्स आहे. आणि इकडून आपण गेलो इकडून तर ते मंदिरात जाण्यासाठी एक रस्ता आहे. त्याच्या आतमध्ये इकडे मंदिर आहे.
आतमध्ये कॅमेराज आणि काय म्हणजे अलाव नाही. तर आमची थोडी फोटोग्राफी चालू आहे. एवढ्या वर 1 तास ट्रेक करून आलोय म्हणून. वातावरण बघू शकता, पावसाचं वातावरण आहे. अजून पण इकडे थोडे केव्स आहेत. इकडून पण जायला भेटतं मे बी, पण कुठे आता काही जाणार नाही आम्ही. टाइम झालाय, पुढे आपला डेस्टिनेशन पुढे जायचं आहे. हे बघा फोटोशूट चालू आहे यांचा. ह्यो कसलो वानर. चला रे. सो गाईज, दिस इज अ एंड ऑफ अवर व्लॉग. समजा तुम्हाला यांना केव्हजला यायचं असेल तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही आपले 3 तास तर इकडे काढवले, कारण 1 तास ट्रेकिंगला लागतोच इकडे. ते आणि दुसरी गोष्ट तुम्ही जेवण काय ते आपले करून यायचं आहे. पाण्याची बॉटल स्वतः कॅरी करायची आहे, कारण इकडे पाणी कुठे पण भेटत नाही. आणि हे काय काय तुम्ही इन्स्ट्रक्शन आहे माझे ते ऐका. आणि तुम्ही संध्याकाळच्या सत्रात इकडे आलात तर हे खूप चांगलं होईल तुम्हाला, कारण आम्ही पण आलो. खरंच दादांनी सांगितलं आम्हाला, बरोबर आम्ही आलो. तर पुढली आमची ट्रिप तुम्ही नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघाल. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळीकडे शेअर करा. त्यामध्ये कट सुरू आहे.